नमस्ते, मी परचुरे आई. मी आज भोपळ्याच्या घाऱ्या करणार आहे. तर हा कच्चा भोपळा किसून घेतला आहे, तुपात टाकलेला आहे. तुपात भाजून घेणार आहे मी आता. हा पहा, तुपात मऊ करून घ्यायचा आणि मग गूळ टाकायचा त्याच्यामध्ये. कच्चाच भोपळा घ्यायचा किसून. ते उकडून वगैरे घेतला ना तर त्या घाऱ्या पांचट लागतात, म्हणून डायरेक्ट भोपळा तुपात भाजून घ्यायचा. आता भाजून झालेले. आता गूळ टाकते त्याच्यामध्ये. माझ्या अंदाजाने मी टाकत असते. तुम्ही मोजमाप करून जर टाकलं ना तर जेवढा भोपळा तेवढं, ज्या वाटीने भोपळा घ्याल किसून त्या वाटीने तुम्ही गूळ टाकायचा. हो, हे पा, गूळ टाकून मी हलवते. तर गुळामुळं कडक होऊ नये ना, म्हणून मी थोडंसं दूध टाकत असते त्याच्यामध्ये. थोडंसं दूध टाका किंवा साय टाका, छान लागतं ते. म्हणजे त्याच्या असं कडक पाक होत नाही गुळाचा. हो, हे पहा, दुधामुळे किती छान दिसतंय. किती गोड दिसतंय. आणि गुळाचा पाक होऊन ते कडक होत नाही सारण. त्याच्यामध्ये आपण कणिक भिजवायची, गव्हाचं पीठ भिजवायचं. आणि दुकानात करते मी, ऑर्डरनुसार मी करत असते. आज भोपळ घाऱ्याचे ऑर्डर आहे. मामलेदार कचेरीत जातात माझं फूड सगळं. तर त्यांनी सांगितलेलं आहे एका मॅडमनं की आम्हाला भोपळ्याच्या घाऱ्या खायच्या, म्हणून मी करते. 1:30 वाजता द्यायच्या. आता वाजले किती, 12:30 वाजले. माझे ते लाईटीचा फॉल्ट झाल्यामुळे मी थांबले होते. तर आता कळलं की वायर खराब झाली आहे. तर ते वायरमॅन येईपर्यंत माझं बाकीचं होईल काम. त्यासाठी चालू आहे काम. का झालं की नाही, गुळाचा कडक पाक वगैरे काही झालेलं नाही, सुंदर झालेलं आहे, मऊ मऊ एकदम. आणि भोपळा पण शिजलेला आहे पा. त्याच्यामध्ये फक्त वेलदोडा पूड टाकायची आणि छान लागते. टाकते आता मी.